राजनगर व चंद्रगुप्तनगर येथील साकेत बुद्धविहारात भिक्खुनी चारुशिला यांच्या वर्षावासास सुरुवात झाली असून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत या कालावधीत रोज त्रिरत्न वंदना, ध्यान साधना, बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन होणार असल्याची माहिती भिक्खुनी चारुशिला यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर दिली। महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते। पूज्यनीय आम्हाला सोन्यासारख्या लाभलेल्या माताजी महाथेरी यांनाही त्रिवार वंदन करते। आज नाही 2006 पासून आमच्या ह्या साकेत बुद्ध विहाराचा कार्यक्रम वर्षवासाचा दरवर्षी होत असतो आणि त्या वर्षवासामध्ये बरेच महिला मंडळ उपवास करतात, त्याचाही लाभ होतो। ते उपवास करण्याच्या मागचं कारण काय आहे हे त्यांना समजून आलं म्हणून ते विहारात येतात, उपवास करतात। परत आम्हाला हे आर्याजी लाभलेले आहेत एवढं सुंदर प्रवचन देतात की लहान लेकरं जसे विखुरलेले असतात आणि ते एकत्र कसे आणावेत हे काम माताजी ह्या माध्यमातून करतात। तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन, तसेच वंदनीय माताजी यांना त्रिवार वंदन। उपस्थित महामाया महिला मंडळ आणि उपासक चारुशिला माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथ वाचनाचं, ग्रंथ पठणाचं काम चालू आहे। कालपासून ग्रंथ वाचन चालू झालेलं आहे। त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी साकेत बुद्ध विहार या ठिकाणी उपस्थित आहोत। माताजीचे आम्हाला योग्य मार्गदर्शन आहे। धम्म पठण झाल्यानंतर त्याचप्रमाणे आपण आचरण करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याप्रमाणे सर्व महामाया महिला मंडळाने धम्म आचरण करावा। महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पूजनीय गुरु चारुशिला माताजी या सर्वांना मी वंदन करून आम्ही दरवर्षी या ठिकाणी साकेत बुद्धविहार समिती आणि महामाया महिला मंडळाच्या वतीनं वेगवेगळे विविध कार्यक्रम धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या ठिकाणी घेत असतो। वेळोवेळी या ठिकाणी पूजनीय माताजी यांचं मार्गदर्शन साकेत विहार समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या ठिकाणी लाभत असतो आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे या ठिकाणी सर्व महामाया महिला मंडळ आणि इतर जमलेले सर्व उपासक उपासिका त्यांचं आचरण करत असतात आणि बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार कसा करायचा आणि बौद्ध धम्म कसं वाढवलं पाहिजे याचा संदेश वेगवेगळ्या भिक्खू संघाला बोलवून आमच्या हातून केला जातो आणि वेगवेगळे भिक्खू या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी बोलावून त्यांचं अनमोल असं प्रवचन या बुद्धविहारामध्ये साकेत बुद्धविहार समितीच्या वतीने आम्ही आयोजित करतो आणि या बुद्धविहारामध्ये अशी प्रवचनातून समाजाचं प्रबोधन आणि आचरण आणि वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळत असतं आणि आज या ठिकाणी आपला समाजाचं उद्धाराचं कार्य या प्रवचनाच्या माध्यमातून समाजाचं परिवर्तन करण्याचं काम भिक्खू संघ आणि उपासक उपासिकाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे। एवढंच या ठिकाणी आणि हा उपक्रम आमचा नित्य नियमानं आणि दरवर्षी चालूच असतो आणि दर रविवारच्या वंदनेतून सुद्धा आम्ही जनतेला आणि आपल्या इथल्या सर्व उपासक उपासिकांना हा वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन करण्याचं काम आमच्या विहार समितीच्या वतीनं आणि भिक्खुनी चारुशिला यांच्या मार्गदर्शनाच्या वतीनं आणि वेगवेगळ्या भिक्खू संघाच्या वतीने या ठिकाणी आम्ही करतो आणि हे अविरत असणारं कार्य सतत चालू राहावं हीच अपेक्षा ठेवतो आणि थांबतो। जय भीम। भगवान बुद्ध परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, मैं भिक्खुनी चारुशिला थेरी साकेत बुद्ध विहार में मैं 5 साल से इधर ही वास्तव करती हूँ। तो वर्षवास काल में सभी ये साकेत बुद्ध विहार के सभी उपासक उपासिका दररोज विहार में आते हैं, प्रवचन सुनते हैं और ये आषाढ़ पूर्णिमा वर्षवास के वजह से ही यहाँ पर भगवान बुद्ध का जीवन चरित्र का ग्रंथ का वाचन होता है। तो सभी लोग उपासक उपासिका बालक बालिका यहाँ पर आकर प्रवचन सुनते हैं और सुबह 5:30 बजे का भी वंदना होता है और शाम में भी 6 बजे का भी वंदना होता है। और उसमें सभी जितना हो सके उतना ज़्यादा से ज़्यादा उपासक उपासिका सहभागी होते हैं, धम्म का
लाभ लेते हैं जितना हो सके। तो सभी लोग जितना हो सके उतना क्या है, सभी लोग बिहार में जाना चाहिए, जाकर भगवान बुद्ध का और बाबा साहब का जितना भी हो सके धम्म का उसका लाभ लेने का प्रयास करना चाहिए। तो जो भी करते हैं बोले तो अपना जीवन के लिए और अपना जीवन कल्याणकारी के लिए, ये सुखदायक के लिए ही जो भी लेते हैं। तो सभी लोग जितना हो सके उतना बिहार में जाने का सभी लोग प्रयास करना चाहिए। सभी का मंगल हो, कल्याण हो।